नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जे काही ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्या वाढीबद्दलचा संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्या संदर्भात थोडी पूर्व माहिती आणि सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधनात सुधारणा करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातील जी आर हा 3 ऑक्टोबर 2024 रोजी आलेला आहे। याच्या अगोदरची पार्श्वभूमी काय होती की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जी काही अंमलबजावणी असेल ती पंचायत संस्थेमार्फत प्राधान्याने करावयाची होती। त्यासाठी जे काय असेल ते पंचायत स्तरावर अभिलेख व नोंद वह्या ठेवण्याची जबाबदारी ही सरपंच व ग्रामसेवकांची होती आणि त्यांच्या कामामध्ये मदत करायची व प्रत्यक्ष काम करायची जबाबदारी ही रोजगार सेवकाची असल्यामुळे त्याचे काम हे अर्धवेळ मानले जात होते। पण अर्धवेळ काम हे मानले जात असल्यामुळे त्यांना ग्राम रोजगार सेवकांना अत्यल्प कमी मानधन मिळत होते। त्या अनुषंगाने त्यांच्याकडून वारंवार शासनस्तरावर निवेदने पाठपुरावा देखील केला जात होता। शासन स्तराच्या विचाराधीन असल्यामुळे नियोजन रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण होणाऱ्या संचयित मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने प्रतिमाह एकत्रित मानधनात सुद्धा वाढ देण्याचे नियोजित केलेले आहे। त्यानुसार जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। काय केलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्यांच्या एकदम पगारामध्ये म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 इतके मानधन देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर काय केलेलं आहे की ज्या ग्राम रोजगार सेवकांनी 10,000 पेक्षा जास्त म्हणजे 10,000 किंवा 10,000च्या पुढे मनुष्य दिवस निर्माण केले आहेत अशा ग्राम रोजगार सेवकांना 10,000 पुढील मनुष्य दिनाच्या अकुशल मजुरी खर्चाच्या 2% प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच 2,000 दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह 1,000 रुपये व 2001 व त्यापेक्षा जास्त मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह 2,000 इतका प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता मानधन उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता दिलेली आहे। तसेच ग्राम रोजगार सेवकांचे मानधन हे अगोदर ज्या पद्धतीने दिले जात होतं तीच कार्यपद्धती असणार आहे। ग्राम रोजगार सेवकांचे मानधन हे वितरण संगणकीकृत प्रणाली आयुक्त मनरेगा नागपूर यांच्या स्तरावर विकसित करण्यात यावं याची करिता शासन स्तरावरून वेगवेगळ्या निधी उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधनासाठी राज्य स्तरावरील इतर प्रशासकीय खर्च या लेखा शीर्षकातून तात्पुरत्या स्वरूपात भागवण्यासाठी यावा असं सांगितलेलं आहे। तसेच 2% प्रोत्साहन अनुदान ग्राम रोजगार सेवकांना प्रवास भत्ता व डेटा पॅक व विमा या बाबींवरील होणाऱ्या खर्चाकरिता केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 6% प्रशासकीय खर्च किंवा राज्य स्तरावरील 3% प्रशासकीय खर्च यामधून या बाबींचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ग्राम रोजगार सेवकांना यापूर्वी देण्यात येणारे जे काही विविध भत्ते होते ते निष्कासित करण्यात आलेले आहेत। तसेच या शासन निर्णयाची अंमलबजावणी ही 1 ऑक्टोबर 2024 पासून करण्यात येणार आहे आणि पण यामध्ये जे काही मनुष्यबळाची गणना आहे ती मात्र प्रोत्साहन मानधनासाठी मनुष्यगणाची गणना ही 1 एप्रिल 2024 म्हणजेच या आर्थिक वर्षापासूनच गणली जाणार आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आले। अशा पद्धतीचे हे ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ केलेल्या बाबतीचा हा नवीन GR निर्गमित झालेला होता। ते आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।